The voice of GSB. The voice of GSB. The voice of GSB. The voice of GSB. Gari sare sani sani pani pama. The voice of GSB. The voice of GSB. यूथ ऑफ जीएसबी पळयत आशिल्ल्या सक्कड वीक्षकांक मोगान नमस्कार. तुम्ही पळयत आसाची जीएसबी समाजाच्या नंबर 1 सिंगिंग रियालिटी शो सेंचुरी वॉइस ऑफ जीएसबी सीझन 5 को स्पॉन्सर्ड बाय बिग बॅग्स, को पावर्ड बाय लिज मॉन्टेजेन्स इंडिया. आयचे राउंड प्रारंभ करचे पशी फुडें आमगेलो आशिल्लो तसल्या निर्णायकांक स्वागत करचे तसल्या एक समयू आमगेलो आसाची निर्णायक स्थानारी आमगेल समाजाचे एक ख्यात कवयित्री श्रीमती शकुंतला किणी हांका या संदर्भेरी यूथ ऑफ जीएसबी तर्फेन मोगान स्वागत करतस. तशीच आमगे लोटू अनेक निर्णायक जावन आमगेल समाजाचे ख्यात हार्मोनियम वादक श्री शंकर शेणेमाम हांनी आसाची हांका या संदर्भेरी यूथ ऑफ जीएसबी तर्फेन मोगान स्वागत करतस. तशीच आमगे लोटू आमगेले महान निर्णायक जावन आशिल्ल्या श्री पुतूर नरसिंह नायक माम हांनी आसाची हांका या संदर्भेरी यूथ ऑफ जीएसबी तर्फेन मोगान स्वागत करतस. आमगे लोटू एक लायक वाद्य वृंद वयस्स हांतू भितरी कीबोर्डारी आमगे लोटासाची दीपक बेंगळूरू हांका या संदर्भेरी यूथ ऑफ जीएसबी तर्फेन मोगान स्वागत करतस. आमगे लोटू फ्लूटारी लोकेश संपिगे हांनी आसाची हांका या संदर्भेरी यूथ ऑफ जीएसबी तर्फेन मोगान स्वागत करतस. तशीच रिदम पॅडारी आमगे लोटू राम रंगदोळ हांनी आसाची हांका या संदर्भेरी यूथ ऑफ जीएसबी तर्फेन मोगान स्वागत करतस. आमगे लोटू तबलेरी आमगेले यूथ ऑफ जीएसबी टीमाचे आमगेल सकडाल मोगाचे अभिजित शेणे हांनी आसाची हांका या संदर्भेरी यूथ ऑफ जीएसबी तर्फेन मोगान स्वागत करतस. आजी चार्री सुत्ताच्या दोन्ही संचिकेक आम्ही आज येवन पळयल आसाची आयचे संचिकेचे सुरवे कंटेस्टंट आमगेल मुखार येतस एर्नाकुलमातुलान श्वेता पी मल्ल्या. नमस्कार. श्वेता खंयच्या पद मनशारस हांव मेहंदी हसनाने एक गझल म्हणटा हंगाम हेक्यू बरपा. ऑल द बेस्ट. थँक्यू. हंगाम हेक्यू बरपा थोड़ी सी जो पीली है थोड़ी सी जो पीली है डाका तो नहीं डाला, डाका तो नहीं डाला, चोरी तो नहीं की है हंगाम क्यों बरपा थोड़ी सी जो पीली है. सूरज में लगे धब्बा कुदरत के करिश्मे है. सूरज में लगे धब्बा कुदरत के करिश्मे है. बुत हमको कहीं काफे अल्लाह की मर्जी है हंगाम क्यों बरपा अरे थोड़ी सी जो पीली है. उसमें से नहीं मतलब दिल जिसे हो बेगाना, उसमें से नहीं मतलब दिल जिसे हो बेगाना.
एक गझल म्हणून आईचे आमगेल संचिके प्रारंभ करून दिलेला असा आम्ही जजेसाला घेऊन उलोया कशी आले म्हणून सांगून शकुंतल माई हांगेल परफॉर्मन्स कशी शिला भारी लायक जाला श्वेता तेव्हा गझल म्हणलेली एक तो प्रकार असं ते लव निवेदन करू का नातल्यार आध्यात्म विचार सांगू काही वापरत असेल एक माध्यम ते कला प्रकार ते तांतूय मेहदी हसनाक शहनशाह ऑफ गझल म्हणूच नाव आसा तो तांगेले कुटुंबीन तूं 16ची मात्ती काय तितली पुढ दोन तांगेले कलावंत एक फॅमिली ती मेहदी हसन आली आमगेले पार्टिशना वेळारी देश पार्टिशन जाता तो पाकिस्तानाक गेल्लो थंय मागीर राबलो जाल्यार ताणें आमगेले हांगा इंडिया आशिल्लो मस्त गझल सिंगर सांपरा ताणें तलत अजीज अशा पुरो हरिहरन असले पुरा भारी एक स्फूर्ती दिलेलो तसल मनीशू तांतू म्हाका म्हळ्यार चेडावत जावन गझल चेल्ले म्हणटाची म्हूण आमकां एक विचार मात्यांतू तांतू तूं एक चेल्ली जावन तूं इतली लायक जावन तांतू इचिके मादक एक तुगेले वॉयस तांतू भरसून तूं गझल प्रेजेंट केले भारी खूश जालें म्हाका बरें जाव तुका थँक्यू धन्यवाद शकुंतल माई नायक माम हांगेल परफॉर्मन्स कशी शिला हे गझल खंयची फिल्मां यूज जाला मा ये आपका खादिम म्हणून एक पाकिस्तानी फिल्म 1976 ओके फिल्मां म्हणलेलं कोणी आहे मेहंदी हसन मेहदी हसनान की गुलाम अलीना मेहंदी हसन आता मला फिल्मां म्हणलेलं होय ओके ओके ॲक्च्युली ओरिजिनली गुलाम अली गझल आहे मे बी तूं सांगची पळयला री 1976 म्हूण म्हळ्यार ट्यून कांय मेहदी हसन आल की आय डोंट नो इताक म्हूण म्हळ्यार 76 म्हूण म्हळ्यार इट्स मोर दॅन नियरली 50 years बॅक नियरली 48 years हाजी का नाही माय सो आनी ऑफकोर्स ओरिजिनल तागेले गुलाम अली कॉन्सर्ट आतां म्हणचे फॉर्मेटाक आनी तूं म्हणाल्यार मस्त डिफरन्स आसा बट यू प्रेजेंटेड इट वेरी वेल मस्त चंद भारी भारी चंद जाला रिदम की ऑर्केस्ट्रा वेरी गुड ऑर्केस्ट्रा आनी म्हणलें की भारी चंद जाला म्हणलें मस्त चंद जाला आनी हांग तूं कसं म्हूण म्हळ्यार हंगामा है क्यों बरपा थोडी सी जो पीली है हांग तूं दोन्ही मिनींग घेता एक कसं म्हूण म्हळ्यार इट्स नॉट हम मिलेकची कसं म्हणून मारे ही इज टॉकिंग अबाउट दी अल्कोहॉल म्हणून नाही माय इनर मिनींग इज नॉट अल्कोहॉल देर द थिंग विच इंटॉक्सिकेट्स यू मोर इज लव हां इटली लव केल्लें खातीर तुमी इटली गलाट करता हांगा म्हणाले प्रश्न येता तांत कळना हांवें लव इज अ इंटॉक्सिकेशन न्हय दॅट्स वॉट हां तशें आमी थिंगा दॅट इज द ब्युटी ऑफ गझल गझल चंदाय तांतू फस्ट स्टांजाचे लिरिक्स सांगा माये कोळा जस्ट फस्ट स्टांजा लिरिक्स आय थिंक वन वर्ड देर इज अ चेंज दिसली म्हाका दॅट्स वॉट आय फेल्ट आय डोंट नो ओरिजिनल हांव हें आयकनी गुलाम अली कॉन्सर्ट आयकलेलो प्रकार हांव सांगचें हंगाम है क्यों नाही दॅट्स ओके बट स्टांजा चरण चरण सूरज में लगे धब्बा कुदरत के करिश्मे कुदरत की फितरत के गुलाम अलीन मलाना हाँ मेहंदी हसनान मलाना उदरत के then fine yes you have justified what you have sung that's I needed it so otherwise it was wonderful amma मस्त चंद म्हणा तू so next round आतू मस्त चंद आणि काही तुगे लागे ऐकू हांव इश्ट पावता जायत न्हय ओके गॉड ब्लेस आणि एक क्लॅरिफाय करू असली मेहंदी हसनान हे मूवीन तू एक पिल्लेल्यावर इथं म्हणल्या त्यावेळी त्या तशी इमिटेट करू तर ॲक्च्युली no problem I have not commented on it because don't worry about all those things it's your right and you have every freedom to express it no problem fine thank you धन्यवाद नायक माम कॉंग्रॅच्युलेशन्स थँक्यू आमगेल मुखार येता अशा नेक्स्ट कंटेस्टंट एर्नाकुलमातुलाना अखिला एस पै आजी खंच पद मंचार असाची ONV कुर्प सारले वादिल पळदिलूडे म्हणले गीत म्हणून चाहता ऑल द बेस्ट
കാലൊച്ച കേട്ടു വാതിൽ പഴുതിയിലൂടെ മുന്നിൽ കുങ്കുമം വാരി വിതറും സന്ധ്യ പോകേ അതിലോലമിൻ ഇടനാഴിയിൽ നിൻകള മധുരമാം കാലൊച്ച കേട്ടു മധുരമാം കാലൊച്ച കേട്ടു. ഹൃദയത്തിൻ തന്ത്രിയിൽ ആരോ വിരൽ തൊടും മൃദുലമാം നിസ്വനം പോലെ ഇലകളിൽ ജലകണം ഇട്ടു വീഴും പോലെ ഉയിരിൽ അമൃതം തളിച്ച പോലെ തരളവിലോലം നിൻ കാലൊച്ച കേട്ടു ഞാൻ അറിയാതെ കോരിത്തരിച്ചുപോയി അറിയാതെ കോരിത്തരിച്ചുപോയി വാതിൽ പഴുതിയിലൂടെ മുന്നിൽ കുങ്കുമം വാരി വിതറും സന്ധ്യ പോകേ അതിലോലമിൻ ഇടനാഴിയിൽ നിൻകള മധുരമാം കാലൊച്ച കേട്ടു മധുരമാം കാലൊച്ച കേട്ടു. ഹിമബിന്ദു മുഖപടം ചാത്തിയ ഭൂവിനെ മധുകരൻ മുകരാതെ ഉഴറും പോലെ അരിയനിൻ കാലൊച്ച ചൊല്ലിയ മന്ത്രത്തിൻ പൊരുളറിയാതെ ഞാനിന്നോ നിഴലുകൾ കളമെഴുതുന്നൊരെങ്ങുന്നിൽ മറ്റൊരു സന്ധ്യയായി നീ വന്നു മറ്റൊരു സന്ധ്യയായി നീ വന്നു വാതിൽ പഴുതിയിലൂടെ മുന്നിൽ കുങ്കുമം വാരി വിതറും സന്ധ്യ പോകേ അതിലോലമിൻ ഇടനാഴിയിൽ നിൻകള മധുരമാം കാലൊച്ച കേട്ടു മധുരമാം കാലൊച്ച കേട്ടു. तुमगेल परफॉर्मेंस कशें जालें म्हणजे जसला निमगुन येवया. शंकर शेणे माम हांगेल परफॉर्मेंस कशें आशिल्लें? अखिला Yes sir. भारला ऐकून म्हणत होते Thank you. आम्ही त्या हिंदुस्थानी ते शुद्ध सारंग म्हणून सांगता येतो म्हणाल वे ओरिजिनल कोण म्हणाली आहे येशुदासानाची येशुदासनाचे तो कष्ट पडला तो म्हणाला फर्स्ट टाक एक चूर तिने फर्स्ट स्टार्टिंग एक पिच्ची चढ कोण म्हणत असेल की म्हणून मला समजा म्हाका थ्रोट ऑलरेडी ट्रॅव्हल समच्यानी क्लायमेट चेंज आसा पाडप ओके 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 ते रिस्क काढला ना आता हांवें. ओके 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 जाल्यार तुका वाचता ते पावत आशिल्लें एक पिच पिन चेड तर म्हणल्यार जाल्यार लायक जाता आशिल्लें की म्हणून सांग जी शार्पത കല്ലില്ല हांवें പക്ഷെ ഒച്ചുനെ आमच्यानी काळस थ्रोट अडंजेन्ने आता गुळियेर हांव अडजस्ट करता लायक जाला देवा म्हणल्यार तो गुण नोट येताना चिक्के वायस चिक्के हसकी जाता आशिल्लें आनी शेक जाता आशिल्लें बट फर्स्टाक मात्र मागीर लायक जालें फर्स्टाक म्हणटाना मात्र जालें मागीर लायक जालें मागीर त्या रागा दृश्टी पळयता तूं चंद करून म्हणला त्या कंपोजिशन तितलें लायक आशिल्लें म्हाका तें साहित्य कसं मस्त गुतना म्हाका बट तो सिंगींग तुगेलें परफॉर्मन्स लायक आशिल्लें लयबद्ध जावन आशिल्लें ताळ जावन लयबद्ध जावन आशिल्लें आनी रागबद्ध जावन आशिल्लें इतकें म्हाका एक फील होऊन जालें तूं म्हणटा तूं इमोशन म्हाका
ಸ್ವಲ್ಪ ಊನ್ ಶೆಂದೆಕ್ ಪಳ್ಳೆ ಬಟ್ ತುಗ ते हज्जी निमती ते माइंड तुका डायवर्ट जावन शपुरो थ्रोटा सो अल्टिमेट गुड ओके देतवा लाइक ना लाइक कीप इट धन्यवाद शणे मॅम. नाईक मॅम हांगेल परफॉर्मन्स कशी आशिल्ली? अखिला सर चंद जाला मळले थँक्यू सर. मस्त ब्युटिफुल व्हेरी वेल प्रेझेंटेड मस्त. हे बरं येईल कोण म्हळे? दक्षिणामूर्ती स्वामीनं म्युझिक दिलेले मागीर ओन वी कृपा सारान बरलेले. ओके 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 मस्त चंद जाला ही इज ए पोएट नव Yeah. येस वंडरफुल. चंद जाला त्याची इनिशियली फर्स्ट स्टार्ट करताना लिटल बिट एक कन्फ्युजन शे दॅट्स वॉट आय फेल्ट बट मागीर आराम से म्हणा तू सगळे पद आराम म्हणा. इनिशियल स्टार्टिंग ಸ್ವಲ್ಪ शेकी आशिल्ले बट इट्स ओके सकडा काय जाता आमकांय जाता आमी कॉन्सर्ट करतना एका कळो जाता ते नथिंग रॉंग और तांतू कसले नथिंग बॅड फिलींग अबाउट इट बट मस्त चंद कोण म्हणा तुम्ही. आणि ऐकताना कसं ते ಕೆಲವು ನ್ಯೂಯಾನ್ಸಸ್ असपळा हे सुद्धा आसले ते पुरा चंद आयिल्ले तांतू. इट्स व्हेरी नाईस प्रेझेंटेशन मस्त चंद जाला. सो होप टू सी यू इन नेक्स्ट राउंड. थँक्यू सर. ओके ओके बाय. धन्यवाद नाईक मॅम. थँक्यू. थँक्यू. मुखार वयल्या स्पर्धेक वच्चे पशी पूड नाईक मामा लागी एक प्रश्न असमे गेला. नाईक माम आते कंपोजर जावका म्हण जाल्यार आमी फुडल्या राउंडान तू सिंगर जावका जाल्यार कशी तयारी कोरयत म्हण सांगून आमी उलयले आसा. आतां एक कंपोजर जावका म्हण जाल्यार कशी तयारी कोरयत आनी एक कंपोजरान सिंगर असल्यार ता एक एडवांटेज जाता की ता एक सांगून दिवका म्हण निमून घेता. तुमगेल स्टेज यार एक कंपोजर आसमो तू तागेला निमगो सोण मेगेला निमगोचवे जाल्यार तूं मेगेला निमगेला मितीन हांव आन्सर कोरपा जाता करता. एक व्यक्तीन कंपोजर जावका म्हण जाल्यार ताका म्युजिकाचे प्रती एक पार्ट गोत आसपा जाता. म्युजिकाचे प्रती पार्ट म्हण कसले एक पदाचे प्रती एक पार्ट कसो म्हण म्हळ्यार एक ताका त्या पदाचे ಒಟ್ಟು अर्थ कसले ಒಟ್ಟು अर्थ सगळे एक पदाक एक पद बरयले एक कवी की एक दासांग गेल रचना की फिल्माक वरची विंगड येता म्हणून फिल्माक फस्ट ट्यून ताका मूड आयलो म्हणजे तो सिक्वेन्स समजावन ट्यून करता मागीर ताका साहित्य बरोवचें तेजे भितर म्युजीक डायरेक्टराक साहित्य कसं येता म्हणून गोत्त आसना तो सिक्वेन्सा खातीर म्युजीक दिवन आसता. जाल्यार एक कवीन बरयले एक भावगीत की एक गझल की एक दासांग्यान बरयले संतान बरयले साहित्य की हाका पुरा कसं म्हळ्यार एक ताजे ಒಟ್ಟು भावना कसले सगळे पदाचे एक अर्थ करून घेवपा जाता कंपोजरान तितली मात्र न्हय एक लायनाचे अर्थ कसले त्यात अर्थ करून घेवपा. थर्ड वन कसं म्हळ्यार एक शब्द त्या शब्दाक कितली वेट दिवका त्यात गोत आसपा जाता. एक इतली मात्र न्हय त्या तरी ताजे भित्त वयलो अर्थ कसो आसा तेवय व्यक्त कशी करूं येता म्हणाले गोत आसपा जाता. आनी त्या ಒಟ್ಟು अर्थाक खंयची रागू मॅच जाता म्हणून एक खंयची रागू ताजे भावना ते साहित्य भाव संपूर्ण भायर काडूंक खंयची रागू चड सहाय करता म्हणून पळोवन ते आलोचन करून आतां केलो कंपोजर्स पळय राग एक घेता ती मागीर मध्य मध्य विंगड स्वर येता रागानातील स्वर येता कसले येता म्हूण म्हळ्यार खंयकी एक शब्द त्या रागाचे भावनेचे आनी ते साहित्य भाव व्यत्यास आसता त्यातनं तो कसं करता म्हळ्यार कंपोजरू ते साहित्य भाव कसो आसा पळय ताका खंयची स्वर जावका त्या रागानांतल्यार भायली स्वर एक घेता ते भायली स्वर घेतना ताणें जागृत कसो करता म्हळ्यार हे रागाचे टोटॅलिटीक ते ट्यून केलेले काय ताका डिस्टर्ब जावच्या काय नजे ते आनी काही एडेड एक चिंदाय जावन येवका रागानातील स्वर घेतली म्हूण जाल्यार ताका आनी काही एडेड एक चिंदाय जावन येवका शिवाय ताजे भितर डॅमेज जावचें नजे ते गोत आसपा जाता. ते मात्र न्हय आतां एक पदाक एक ताळ बसयले म्हण लेखया एक ताळार केल्ले म्हण लेखया ताळार मस्त जन कसं करता म्हण मारी ताळ म्हळ्यार रिदम घेवन आतां केरवा म्हळ्यार केरवा भजन टायप घेतले कसं की जाल्ले आनी ते घेवन म्हणटा राबले ते कंपोजींग जायना. एक पदाचे एक कसल पॅटर्न करका एक रिदमाक कसल पॅटर्न जावका आनी त्या साहित्याचे मागशी कसं संस्कृती आसा
एक जीवनक्रम आसा त्या जीवनक्रम एक व्यक्त करचें जाल्यार कसल वेन तूं रिदम प्रेजेंट करता त्या जीवनक्रमाचे संस्कृतीक संबंध पाविल्ले केलो इन्स्ट्रुमेंट आसता ताजी भाव येवका जाता तेन्ना त्या इन्स्ट्रुमेंट कशी यूज करूं असल पुरा प्रती एक विचार घेवन आनी एक पद कंपोज करतना त्या पदाक तूं आतां सपोज विंगड सिंगरा कडेन म्हणटा म्हण जाल्यार त्या सिंगराक कितली रेंज आसा तागेलो वॉयस खंय तुकून खंय आयवत्ता म्हण पळोवन तितल्या भितर कशी कंपोज करूं येता म्हणल्यार एक विचार आतां तीन ऑक्टेव म्हणचे सिंगर्स आसा म्हण जाल्यार प्रॉब्लेम येना ना म्हण जाल्यार एक सान रेंज आशिल्ले सिंगर्स आसा ती तांकां यूज करता म्हण जाल्यार कशी करता म्हण आतां फॉर एग्जाम्पल सांगता मुकेशाक एक रेंज आशिल्ले त्या रेंजा वयले म्हणा आशिल्लो तो सकलचेय म्हणा आशिल्लो मोहम्मद रफीक एक रेंज आसा पुरा रेंज म्हणटले सगळे इंडस्ट्रीतूं मेल वॉयस आसा पुरा थ्रू आउट 3 ऑक्टेव्स म्हणून साध्य आशिल्ले सिंगर्स कोणय आसा म्हण जाल्यार दोग मेळटात आमकां एक येसुदास एक SP बालसुब्रमण्यम मागीर पुरा जना कशें म्हण मोहम्मद रफील पद पुरा टॉप रेंज कितले वता लो रेंज खंय येता पळय ताजे सकयल कोणय कंपोजर कर न्ही मोहम्मद रफीक केल्लें ना कित्याक म्हण त्या रेंजार ते हे म्हळ्यार त्या कंपोजर्स जाले जाणत न्हू ते एक आनी सिंगर कंपोजर जाल्यार एडवांटेज कसो म्हळ्यार ताका खंयची वॉयसात कसो भायर हाड येता म्हळ्यार करेक्ट कोत आसता कंपोजर सांगता तांणी कंपोज करता वता ती अमके अशी कोरया म्हणून करता आसता ती बट तांकां सिंगराल वॉयसांतू कसो न्युएन्सस येता कसो न्युएन्सस येना ताजे बगे तांणी थिंक स्वल्प जन करता ते ब्रिलियंट म्युजीक डायरेक्टर्स लायक GK वेंकटेश इळयराजा आनी वैद्यनाथन हांणी पुरा करता ती तेन्ना सिंगरच कंपोजर जाल्यार कसो जाता म्हण आतां आमी खंयचे की एक आतां वेंकटेश कुमाराक पंडीत वेंकटेश कुमाराक कंपोज करता म्हाका वेंकटेश कुमाराक कंप्लीट तो कशी म्हणटा म्हणून गोत आसना बाय तागेल स्टायलाक समजावन कंपोज करूं जाता इता म्हळ्यार तागेल वॉयसात कसो येता पळय त्या पुरा हांव भायर हाडूं ट्राय करूं येता एक आतां कोणें आतां जयतीर्थ मेमुंडी बाय तागेल वॉयसात कसो येता ताका समजावन करूं तांगेल स्टायला समजावन त्या सिंगर्सान त्या कसो घुंवता पळय त्या सिंगर्सान आनी एडवांटेज कसो म्हण मारी सिंगर्स कंपोजर जाताना ते येद्रा आशिल्ले सिंगराक पळय ताणें म्हूण दाखोवचें जाता अदरवायज इफ सिंगर इज कंपोजर इज नॉट सिंगर ताका कंपोज करूं कळटा बट ते ताणें म्हूण दाखोवका जाल्यार तागेले वॉयस हरियाना नातलारी ताणें कशी तेन्ना स्वर मात्र सांगेत स्वर सांगतना ताजे पुरा बेंड्स एक स्लर्स पुरा ताका कन्वे करूंक तितले जावचे साध्यत उणें तशें जाल्यार तिणें सिंगर्स कंपोजर जाल्यार हें एक एडवांटेज आसा धन्यवाद नायक माम आतां आमगेल मुखार येता नेक्स्ट कंटेस्टंट एर्नाकुलमातुलाना शांताराम एस आज खंयचे पद मनशार आसाची जी एक मराठी मूवी आराम हराम आहे तंतुलेख सुधीर फाटकेन म्हणून लेखीत ऑल द बेस्ट आकाशी झेप घेरे पाखरा आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा भवती वैभव माया फलरसाल मिळते खाया तुझ भवती वैभव माया फलरसाल मिळते खाया सुखलोलुब झाली काया हा कुठवर वेठा खेसी आजरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा
कसले ही तरकारा विष समान मोती चारा घर कसले ही तरकारा विष समान मोती चारा मोहाचे बंधन द्वारा तुझ आठवितो हा कैसा उंबरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा तुझ पंख दिले देवाने करविहार सामर्थ्याने तुझ पंख दिले देवाने करविहार सामर्थ्याने दरी डोंगर हिरवीराने दरी डोंगर हिरवीराने जा ओलांडुनिया सरित साहरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा कष्टाविन फल ना मिळते तुझ कळते परिणामळते कष्टाविन फल ना मिळते तुझ कळते परिणामळते हृदयात व्यथाही जळते का जीव विचार होई बाबरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा घामातून मोती फुलले श्रमदेव घरी अवतरले घामातून मोती फुलले श्रमदेव घरी अवतरले घर प्रसन्नतेने नटले घर प्रसन्नतेने नटले आयोग जीवनी आला साजिरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा आकाशी झेप घेरे पाखरा आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा आकाशी झेप घेरे म्हणल तसं एक पद म्हणल असं जजस आकाशी दिसला म्हणून सांगून निमगुया शकुंतल माई हंगेल परफॉर्मन्स कशी आशिल्ला लाय चला शांताराम थँक्यू तुम्ही केरळात न्हू वय हां जाल्यार मराठी तुमगेले एक्सेंटान खंय मलयाळ एक्सेंट नाशिल्ले हां तितलें आयकून हे सुधीर फडके हांणी सांगेल पदवे नाही सुधीर फडक्यानं म्युझिक आणि सिंग केलं सुधीर फडके दोन्ही तांनीच वय ओके ओके सुधीर फडके मराठी फिल्म म्युझिक तशीच सुगम संगीत दोनीन तुवें भारी नांव केलेलें मनीस आनी तांगेले ते गीत रामायण ते गदी मडगुळकर हांगेले रचना ऑल इंडिया रेडिओ पुना तुकून 1955 रामनवमी स्टार्ट जालेले 56 वीक्स म्हळ्यार 1 वर्स पर्यंत ते चल्ले तसं नमने एक भारी एक उन्नत विचार सुधीर फडके म्हणली तशें आमकां गीत रामायण त्या मागीर 9 भाशेक ट्रान्सलेट जाले तसं एक
एक भारी एक नावादिक कलाविद त्यांनी म्युझिक दिवन गायन केलेलं तसले एक पद तुम्ही लायक कोण सांगले खंयी म्हाका तुमगेलो वॉयस सांगतो ना जाल्यार एक एद्देशी मलयाळम ॲक्सेंट खंय आमी पळयताची जाल्यार तसल कसलेय नाशी छंद करून तुम्ही ते मूल गायकाक एक न्याय दिले म्हणून म्हाका दिसता बरें जावं तुमकां बेस्ट ऑफ लक धन्यवाद शकुंतल माई नायक माम हांगेल परफॉर्मन्स कशें आशिल्लें शांताराम तुमगेले लास्ट राउंडाचे परफॉर्मन्स आनी हे राउंडाचे परफॉर्मन्स ಸ್ವಲ್ಪ डिफरन्स कसं सांगा पळया ತೋಗಿಂತು ಶಿವಾಳ್ಗಿಂತು ತೋಡು ಸ್ವಲ್ಪ ಪವರ್ದಿನ್ ಮಾಡೋರ್ಗಿಂತು ಸ್ವಲ್ಪ नो 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 त्या नाही आयचे तुमगेले परफॉर्मन्स दिस इज 4th राउंड न्हय 4 राउंड तो बेस्ट थँक्यू 4 राउंड तो आयचे परफॉर्मन्स भारी चंद नंबर 1 तुमगेले 4 राउंड तो खंयचे बेस्ट म्हणून मेगेला निमगेलारी मेगेले एक कसं म्हणून म्हळारी what I feel is yours today's performance is the best out of 4 आणि ते एक वॉइस स्ट्रक्चर तुम्ही सुधीर फडके बाबूजीले वॉइसा स्टाईल सारखे व्हरून घेतला आजी एम आय राईट स्लाईट तशी ऐकेव का म्हूण पळय आता हे सुद्धा असाल पद म्हणताना हे सुद्धा असाल म्हण की ऐकेव का जाल्यार कसल कोर का म्हण करता पळय तशी तुम्ही बाबूजी वॉइसाक माउल्ड करू ट्राय केला एम आय राईट हां त्या चंद ऐकत तशी हांगा सॉफ्ट जावन वयता म्हणारी बाबूजी सिंगींग इज व्हेरी व्हेरी सॉफ्ट अँड व्हेरी व्हेरी एक्सप्रेसिव म्हाका दिसता तुम्ही असल कॉम्पिटिशना वेळार बाबूजीले पद चड म्हणका कित्याक म्हळ्यार ही इज ए गुरू फॉर ऑल दी सुगम संगीत सिंगर्स कित्याक म्हणून तागेले वे ऑफ सिंगींग तूं एक सॉफ्टनेस आसा ते फील कशी येवका पळय आनी द लास्ट फ्रिक्वेन्सी ऑफ द वर्ड इज ऑल्सो हर्ड लास्ट फ्रिक्वेन्सी ऑफ द वर्ड इज हर्ड त्या तागेल्यान तशें एक स्पेशालिटी त्या शिकली म्हण जाल्यार आमकां फ्री मेळचें एज्युकेशन तें तांगेल सिंगिंगात त्या आमी मिस करून घेवचें ना जायता म्हळ्यार तुमगेलें वॉयस इतली चेंज जायलें आनी ऑर्केस्ट्रा वॉज एज युजल टुडे इज द बेस्ट ऑर्केस्ट्रा अँड स्पेशल कंग्रॅच्युलेशन्स टू आमगेले अभिजीत शेणैक कित्याक म्हळ्यार ताणें थंय ते घेतील केलो टेका आनी ओरिजिनलाचे एक स्टायल्स आसा पळय रिदमाचे भारी चंद करून घेतला अभिजितान तशें जाल्यार मितीन अभिजीत स्पेशली कंग्रॅच्युलेट यू फॉर दॅट अँड व्हेरी हॅपी विथ युअर प्लेईंग केन्नाय ना म्हूण न्हय आजी चड म्हूण तितलेच तशें केन्नाय यू आर दी बेस्ट ओनली बट टुडे बेस्ट 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 तशी व्हेरी नायस मस्त चंद जाले आनी एक विशय हांव तुमकां सांगता कॅन यू गेस ना मैं नेक्स्ट राउंड येया ते म्हणून थँक्यू धन्यवाद नायक माम कॉंग्रॅच्युलेशन्स थँक्यू आत्ता आमगेल मुखार येता अशा ह्या संचिकेचे कडे कंटेस्टंट मैसूरातुलान डॉक्टर प्रियांका शेणै आज खंयच्या पद मंचार आसाची दोणी सागली ಮುಂದೆ ಹೋಗಲಿ ऑल द बेस्ट थँक यू
परफॉर्मन्स कशें जाला म्हूण जजीस जाला निमगून येवया. शंकर शेणे माम हांगेल परफॉर्मन्स कशें आशिल्लें? डॉक्टर मे नमस्कार. एक्झॅक्ट ओरिजिनल ट्यून कशी स्केत तशी म्हणा तुवें ताका समजावन एक्झॅक्ट रिदम्स फस्टाक ताणें दिलेलें तुका भारी एक स्फूर्तीदायक जेवन तें म्हणच्याक तुका न्हू भारी खुश जाता तुका तें रिदम मेळ्ळें तुका लायकून म्हणा देवा तुवें मस्त फुडलो फिल्माचे पुरा उडगास येता आशिल्लो दोणीर वच्ची पुरा कळ्ळें भार लायकून भावभक्ती जावन म्हणा तुवें. सो खंय रागा तितले जाय न्ही आनी ताजें कंपोजिशन कशें आसा पळय तशें ओरिजिनल तूं सांगता खंय चड कर न्ही उणें कर न्ही एक्झॅक्ट जावन तुगेलें प्रेझेंटेशन आशिल्लें. इट्स अ गुड परफॉर्मन्स. थँक्यू मामा. भार लायतलें जय तुवें. थँक्यू. धन्यवाद शेणे माम. नायक माम हांगेल परफॉर्मन्स कशें आशिल्लें? डॉक्टर माय नमस्कार मामा. कशें आसा? आराम आसा मामा. व्हेरी नायस. तूं कसो मैसूरचेच पुरा सिलेक्ट करच्यो काली चामुंडेश्वरी जाल्यार ही तुगेल्यान तूं एक ग्रेटनेस आसा कसं म्हण सांग पळया. ॲक्च्युली हे राऊंड म्हाका ಸ್ವಲ್ಪ टफ जावचें पुरो म्हण हांव लेखिल्लें कसं म्हळ्यार त्या नाही विचार कसं म्हण म्हळ्यार तुका लास्ट राऊंड तूं सिलेक्ट केल्यार चामुंडेश्वरी वय बाय मैसूरची देवी बाय जाल्यार सगळे कर्नाटक साम्राज्याक देवी ती नव्हे. आज ही मैसूरचे कवी मैसूर आशिल कवी तागेलो गांव मैसूर न्हय जाल्यार तो सगळे राष्ट्राक कवी तो तूं सिलेक्ट करतना तशी करता 2 in 1. इट्स व्हेरी गुड. त्या दृश्टीर म्हाका मस्त खुशी जाता असो इता म्हणल्यार कुवेंपू आमगेले एक कर्नाटकाचे एक श्रेष्ठ कवी राष्ट्रकवी श्रेष्ठ कवी मस्त श्रेष्ठ कवी तसल कवील एक पद सिलेक्ट केलेले खुशी जाल म्हाका. दोणी सागली ಮುಂದೆ ಹೋಗಲಿ म्हळ्यार अंतू एक कसं म्हणल्यार त्या प्रकृतीक पुरा एक सांगता प्रकृती कसं पुरा जाता आसा त्या पुरा कवी सांगता आसा एक दृश्टीरी. अनेक दृश्टीरी जीवन दोणी सागली म्हळ्यार जीवना ಬಗ್ಗೆ सांगता आसा कवी. ಮುಂದೆ ಹೋಗಲಿ दूर तीरव ಸೇರಲಿ खंय पावका पळय वॉट इज द डेस्टिनी त्या पावचे खातीर कवी सांगता आसा न्हय वे. एक कसं म्हणाल एक चरण सोडली कसं लायक म्हणून इथं मला सगळे पदाचे टोटल मीनिंग अशी तांतू ನಾವು ಲೀಲಾ ಮಾತ್ರ ಜೀವರು ವೈವೆ आणि ನಿನ್ನೆಗೆ ಇಂದು ಇಂದಿಗೆ ಇರಲಿ ನಾಳೆಯು ನಾಳೆಗೆ कालचे काली म्हणलस पळय ते पास्ट जावन गेला. आजी म्हणले चलतस फाई म्हणलस पळय ते आतां तूं आलोचन केलें म्हण जाल्यार कसलेंय करूं साध्य ना. फायची तूं आलोचन करूं ना फायचें आलोचन करूं नका म्हळ्यार एक दिव्य संदेश आसा त्या चरण कसले सोडलें म्हणून म्हाका कळ्ळें. एंड दॅट इज द कन्क्लुडींग हें तें सगळे पद हातूं तें आनी ओरिजिनल हातूं आसा तें इता कट केलें. म्हळ्यार ಸ್ವಲ್ಪ ಹೈ ಪಿಕ್ಚರ್ ಗೆತ್ತಿಲ್ಲ ಮಮ್ಮ ವಾಯ್ಸ್ ಸ್ಟ್ರೇಂಜ್ ಅತ್ತಸಿಲ್ಲ ವಾಯ್ಸ್ ಸ್ಟ್ರೇನ್ जाली म्हणून जाल्यार मध्य स्ट्रांजा कट करूं आशिल्लो हांवें इथं म्हळ्यार हें कन्क्लुडींग. आतां तूं सगळे कागद बरोवन एड्रेसा घालना ना तेल पोस्ट केला रे नाही मागीर करेक्ट तशी एड्रेस घाल का ते सगळे पदां एड्रेस आसतात. कसं कवी सांगका म्हणल्यार ते पळय तांतू एक टोटल संदेश आशिल्ले. बट म्हणलेलें चंद जाला मस्त चंद जाला म्हळ्यार खुशी जाल म्हाका कसले खुशी जाता अस म्हण मारी आमी हें राऊंड पुरा केलेलें कसलें म्हण मारी एक आमगेले एक जनरेशनाक हें पुरा कळका म्हळ्यार एक उद्देशारी. बट तुमी सकडानय एक तुमकां कश्टशे दिसून आसूं पुरो आमी आनी कसले आमकां टफ दिता ते म्हण आमी टफ दिवचे कसले म्हण म्हळ्यार तुमी टफ जावका घट्टी जावका म्हण ताजे खातीर आमी टफ दिवचे. तुमकां टफ त्या टायमार मात्र दिसता शिकून जावन आतां म्हण जाता रे आनी असल खंयचे आस की म्हण सोदू या म्हण तुमी सोदू वता ती वय की न्हय. करेक्ट मामा करेक्ट न्हय त्या तुमी सोदू गेले म्हण जाल्यार आमगेलें काम सार्थक न्हय मा. करेक्ट त्या दृश्टीर तेजे मितीन भारी चंद जाल्ला. रिदम एक्सलंट ऑर्केस्ट्रा एक्सलंट तूं म्हणलेलें एक्सलंट टोटल द सॉंग वॉज व्हेरी एक्सलंट. थँक्यू देव बरें करो. थँक्यू मॅम. नेक्स्ट राऊंडा मेळया. थँक्यू मॅम. थँक्यू सो मच. धन्यवाद नायक माम. काँग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. हांगाक आयची हे संचिके मुक्ताय जाता सर. ह्या संदर्भारी आमगे लोट आशिल्लो तसल्या निर्णायकांक धन्यवाद सांगचे तसला समयू आमगे लोट आशिल्लो तसला शकुंतला किणीमाय तुमकां ह्या संदर्भारी मस्त धन्यवाद सांगता सर. तशीच शंकर शेणे माम तुमकां ह्या संदर्भारी मस्त धन्यवाद सांगता सर.
तशीच महानिर्णायक श्री पुतूर नरसिंह नायक माम तुमकां ह्या संदर्भेरी मस्त धन्यवाद सांगतस. तशीच आमगे लोटू एक लायक वाद्यवृंद वय आसा तांकां एक धन्यवाद सांगचे आमगेलें एक कर्तव्य जावन आसा. आमगे लोट आशिल्लो तसो जाल्यार दीपक बेंगळुरू कीबोर्डारी हांकांय धन्यवाद सांगतस. फ्लुटारी लोकेश संपिगे हांकांय ह्या संदर्भेरी धन्यवाद सांगतस. रिदम पॅडारी राम रंगदोळ हांकांय ह्या संदर्भेरी धन्यवाद सांगतस. तशीची तबलारी आमगे लोटू अभिजित शेणे हांणी आसाची हांकांय ह्या संदर्भेरी धन्यवाद सांगतस. इतले वेळ तर आयचे संचिके पळोवन तुमकां मस्त खुशी जाला म्हण लेखतस. ओपास अनेक संचिके ओटू तुमगेल मुखार येता म्हण सांगतची. प्रति शेनवारा आनी आयतारा सांजे 7 गंटाक वॉयस ऑफ GSB यूट्यूब चॅनलारी ह्या कार्यक्रम पळोवच्याक विसर नाकाची म्हण सांगतची. पळयता राबा सेंचुरी वॉयस ऑफ GSB सीझन 5 को स्पॉन्सर्ड बाय बिग बॅग्स को पावर्ड बाय लिज मॉन्टेजेन्स इंडिया. धन्यवाद. The voice of GSB. The voice of GSB. The voice of GSB. The voice of GSB. Gare sare sani sani pani pama. The voice of GSB. The voice of GSB. Title sponsors Century Thinking Ahead, co-sponsored by Big Bags International Private Limited, co-powered by Liz Montagens India.